महोत्सवी जन्मवर्ष म्हणजे 124 वर्ष त्यांच्या जन्माला झाली, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि 124व्या वर्षानंतर हे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होत असताना आमच्या भुसावळ वकील संघाला अतिशय आनंद होत आहे की हा कार्यक्रम आम्ही बार आणि पेनच्या सहकार्याने करतो आहोत. तर सर्वप्रथम या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री तातेसाहेब यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. तिवारी साहेब यांनी जो प्रस्ताव मांडला त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्यानंतर कार्यक्रमात सर्वप्रथम आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी असे मी अध्यक्ष आणि न्यायाधीश मंडळांना करतो. फुलार टाका, फुलार 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 फोटोला फोटो साहेबांच्या ते फुलार टाका, फुलार टाका साहेबांच्या. सर इधर प्लीज सर, इधर एक मिनिट, इकडे इकडे इकडे. थँक्यू. सर प्लीज.
त्यानंतर या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे न्यायाधीश सुंदर जे आहेत भुसावळ शहरात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आणि वरिष्ठ सारचे अध्यक्ष श्री शिरसाट साहेब असतील त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश 2 श्री एस पी गोगरकर साहेब यांचं स्वागत आमचे उपाध्यक्ष तुषार पाटील करतील. त्यांना विनंती करतो. आमचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री पी मुळे साहेब यांचं स्वागत श्री फिरोज शेख करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर तिथं उपस्थित आमच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती वैशाली ढवळे यांचं स्वागत आमच्या महिला प्रतिनिधी तेवाडी मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करतो. हा शतकोत्तर तर आजच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचं आपण मालार्पण करून प्रतिमेचं पूजन केलेलं आहे, परंतु त्यांचा जीवन आदर्श जो आहे त्याबद्दल थोडक्यात आपले वक्ते जे आहेत त्यांची मतं मांडतील आणि त्यांच्या भावना व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो आमचे मित्र ॲडव्होकेट श्री रायभोळे इथं येतील. डॉक्टर साहेब, अन्य सन्माननीय न्यायाधीशवृंद, या ठिकाणी उपस्थित विधिज्ञ मॅडम ढवळे आणि माझ्या मुलांनी भगिनी, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या निमित्तानं मला आपल्या बारणी 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा देखील आभारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर सांगायचं झालं तर एक उच्च विभूषित मनुष्य चांगले असेल तर आपल्या ज्ञानासाठी लोकांच्या कल्याणासाठी करू करेल. असेल की म्हणत असेल की आम्ही गरीब असलो तरी म्हणून आपण जे घेतला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती निमित्त घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयात बोलायचा झाला तर 1 दिवस 2 दिवस 10 दिवस वर्ष 2 वर्ष असे कमी पडतील, पण थोडक्यात मी थोडासा डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार होते ते तत्काल त्यावेळेस ते म्हणजे विरोधक विचार होते, कारण बाबासाहेबांनी जे लिखाण केलेलं आहे आणि बाबासाहेबांचे जे लिखाण आहे ते लिखाण सर्व बाबासाहेबांच्या रायटिंग आणि स्पीचेसमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रसिद्ध केलेलेच आहे. त्याप्रमाणे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर कॉन्स्टिट्युशन असेंब्लीचे जे डिबेट्स आहेत ते डिबेट्स जर आपण वाचले तर डिबेट्समधून बाबासाहेबांचं जे कॅरेक्टर आहे ते समोर येतो आणि बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्याबद्दल बाबासाहेबांनी संपूर्ण मेहनत घेऊन या देशाच्या संविधानामध्ये ते संपूर्ण बाब नमूद केलेली आहे आणि या देशामध्ये व्यक्तीला केंद्रबिंदू मानून बाबासाहेबांनी जे संविधान लिहिला आणि व्यक्तीची मुक्ती कशी होईल हे संविधानामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना मी हेच विनंती करेन की बाबासाहेबांनी जे दाखवलेलं कार्य आहे आणि बाबासाहेबांचे जे राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांना खरी
खरं अभिवादन करण्यासाठी आणि त्यांची जयंती खऱ्या अर्थाने जर आपल्याला साजरी करायची असेल तर त्यांचे अपूर्ण काम आपण लवकरात लवकर पूर्ण करावं व बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेऊन त्यांचा रथ अविरत पुढे न्यावा अशी मी विनंती करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. सांगायच्या होत्या गोष्टी, परंतु वेळाभावी प्रस्तावना टाळून मी माझे 2 शब्द त्यामध्ये समाविष्ट करू इच्छितो की धम्माचरण आणि ज्ञानोपासना ह्या 2 गोष्टी बाबासाहेबांकडून आपण घेतल्या पाहिजे. ज्ञानोपासनेसाठी त्यांनी काय नाही केलं. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकत असताना उपाशी राहायचे. ते ज्या घरात राहायचे त्या घरातल्या मालकीनबाई त्यांना ज्या नाश्ता द्यायच्या, सकाळी ब्रेड आणि जॅम द्यायच्या त्यांना, तर त्याच्यावर ते जायचे. आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये ते सकाळपासून रात्रीपर्यंत त्या लायब्ररीत अभ्यास करायचे. तर असं म्हणतात किंवा त्यांच्या चरित्रामध्ये आलेला त्याचा उल्लेख की सकाळी लायब्ररी उघडताना त्यांची पहिली एंट्री असायची आणि शेवटी सगळ्यानंतर वेळ बंद व्हायची वेळ तेव्हा तो तिथला शिपाई तिथं येऊन सांगायचा किंवा आता वेळ झाली आहे, बंद करा. म्हणजे उपाशी पोटी किंवा नाश्त्यावर ते तिथं दिवसभर अभ्यास करायचे. आणि असं करून त्यांनी पदवी घेतलेली आहे, PhD केलेली त्यांनी. तर ही त्यांच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि धम्माचरण म्हणजे चरित्राची जोपासना. चारित्र्याशिवाय माणसाचं जीवन नाही. असा चारित्र्यवान माणूस त्यांनी चारित्र्यासाठी आयुष्यभर स्वतःचं आयुष्य वेचलं. तर अशा बाबासाहेबांचा गुणगौरव करताना मी आता बोलवतो आमचे मित्र ॲडव्होकेट सुनील पगारे यांनी यांचं मानवत. ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा त्याची घटना लिहून समानतेचा हक्क प्रस्थापित केला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः नमन करतो. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे वकील मित्र, बंधू भगिनी आणि पक्षकार मित्रांनो, आवाज येतो मागपर्यंत? मला बोलण्याची संधी दिलेली आहे आणि 5 मिनटं दिले तर 5 मिनटात माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करेन. मी जो विषय सांगणार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतर धर्मियांसोबत किंवा इतर जातीच्या लोकांसंबंध जुळलेले ऋणानुबंध. त्यांनी त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं त्यांनी कशा पद्धतीने काम केलं यावर मी थोडक्यात बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ. ते आंबेडकर नव्हते, ते सकपाळ होते. त्यांचं आडनाव बदलणारे त्यांचे जे गुरु होते ते इतर धर्मीय होते. आता ते कोण होते ते मी सांगत नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की त्यांचं नाव बदलणारा इतर धर्मीय व्यक्ती होता. आणि जर बाबासाहेबांना त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या जातीबद्दल त्या समाजाबद्दल जर चीड असती तर त्यांनी ते नाव नंतर बदलून घेतलं असतं आणि सकपाळ केलं असतं. परंतु तसं त्यांनी केलेलं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा यात आहे की बाबासाहेबांचे जे गुरु होते केळुस्कर गुरुजी, केळुस्कर गुरुजींनी त्यांना शिक्षणासाठी फार मदत केली. इतकंच नाही तर त्यांना बुद्धचरित्र एक छोटंसं लहानसं पुस्तकही त्यांना दिलं, ज्याहून प्रेरित होऊन बाबासाहेबांनी नंतर 56मध्ये धर्मांतर केलं. अशी केळुस्कर गुरुजींनी त्यांना वारंवार मदत केलेली आहे. केळुस्कर गुरुजींच्या बाबतीत सांगायचं झालं की बाबासाहेबांना जेव्हा शिष्यवृत्तीची गरज होती तेव्हा केळुस्कर गुरुजी आणि यंदे असं एक नाव आहे, त्यांनी सयाजीराव गायकवाड यांना पत्र लिहून सांगितलं की हा एक हुशार विद्यार्थी आहे, याला शिक्षणाची गरज आहे, परंतु हा याच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही, तर आपण आपल्या संस्थानातून त्यांना स्कॉलरशिप द्या. तेव्हा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 25 रुपये स्कॉलरशिप दिली. त्यांचं BAचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना परदेशी शिक्षणासाठी जायचं होतं. पुन्हा सयाजीराव गायकवाडांकडे अशीच विनंती करण्यात आली आणि अशी विनंती केल्यानंतर तिथे एक करारपत्र साईन करण्यात आले, स्वाक्षरी करण्यात आली. त्या करारपत्रानुसार जेव्हा बाबासाहेब परदेशावरून परत येतील तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्थानात काम करायचं असं त्यात ठरवलेलं होतं. असं करत असताना जे करारपत्र तयार करण्यात आलं त्यावर बाबासाहेबांतर्फे 2 साक्षीदार होते. त्यांचं नाव मी घेऊ इच्छितो. एक होते अंताजी गोपाळ जोशी आणि दुसरे होते त्रिभुवन व्यास. असे 2 व्यक्तींनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या की जर बाबासाहेबांनी ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर इथेच नोकरी केल्याने आपण साक्षीदार समजू शकतो काय असतो साक्षीदार. तर असे साक्षीदार ते 2 व्यक्ती होते. बाबासाहेबांच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा जो वाट सोबत शाहू महाराजांचा जेव्हा संबंध बाबासाहेबांचा त्यांचा आला, शाहू महाराजांसोबत असताना शाहू महाराजांनी बाबासाहेबांना त्यांचं वृत्तपत्र सुरू करण्यासाठी सुरुवातीला 5,000 रुपयाची मदत केली. बाबासाहेबांनी जेव्हा परदेशातून आले
तर शाहू महाराजांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि संपूर्ण अस्पृश्य समाजाला सांगितलं की तुम्हाला खरा नेता मिळालेला आहे आणि हा तुम्हाला तुमच्या ज्या जुलूम. आज आपण बाबासाहेबांचं पुण्यस्मरण करण्याकरता जन्मलोय असं मला वाटतं. आज जे आपण इथं उभं आहोत सगळे एका खूप महान व्यक्तीचं स्मरण करण्याकरता उभं आहे. माझ्या अगोदर माझे एक ज्युनियर मित्र बोलले, खूप छान बोलतो तो, त्याची मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती खूप छान वाटली. बाबासाहेबांच्या संबंधात फक्त 2 आठवणी मला सांगायची इच्छा होते. की बाबासाहेबांनी एकदा नाशिकच्या एका सभेत असं सांगितलं की जे लोक माझी स्तुती करतात त्यांनाही मी काय समजलेलं नाही आणि जे माझ्यावर टीका करतात त्यांनाही मी काय समजलेलं नाही. म्हणून जे लोक माझी स्तुती करतात त्या लोकांना मला एक सांगण्याची इच्छा आहे म्हणे की माझी स्तुती करू नका, व्यक्तिगत स्तुतीची मला आवश्यकता नाही. जे काही विचार मी मांडतो आहे ते विचार समाजाने आणि माझा जे फॉलोअर्स आहेत की जे माझ्या विचारांचे फॉलोअर्स आहेत त्यांनी पुढे न्यावे असं माझं म्हणणं आहे. जे टीका करणारे आहेत म्हणे त्यांनी टीका जरूर करावी, कारण कुठल्याही व्यक्तीची स्तुती झाली की त्याच्यावर टीका होणार हे स्वाभाविक आहे म्हणे. बाबासाहेबांच्या याच्यामध्ये 2 महत्त्वाचे गुण होते की ज्याच्यामुळे बाबासाहेब इतके मोठे झाले असं मला वाटतं. करुणा आणि सहनशीलता. करुणा अशा करता की भारतामधला एक समाजाचा हिस्सा निद्रिस्त होता. त्या समाजाला स्वतःच्या अधिकारांचं कुठली जाण नव्हती. त्याचं कारण असं झालं होतं, शिक्षण नव्हतं, पैसा नव्हता. हिंदू समाजातल्या एका वर्गाचं वर्चस्व किंवा आर्थिक वर्चस्व त्या समाजावर होतं, म्हणून त्या समाजाला स्वतःचा स्वाभिमानही ते विसरलेले होते. त्याला जर ते असेल त्या काय जसं तुमच्याकडे लक्ष देईल अभ्यासात जरी भांडवल झाला तर अनुभवाकडे जर असता तर अजून चांगलं लक्ष दिलं गेलं असतं. विचार घटनेत उतरवणारे दलित, पीडित, शोषितांचे नेते, हिंद घटनेचे प्रकार, भारतरत्न परमपूज्य अध्यक्ष साहेब, उगारकर साहेब, पुढे साहेब, वडगावकर साहेब, मालकर साहेब, घोडे मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, उपसचिव, संपूर्ण कार्यकारिणी, माझ्या विद्वान मित्रांनो, मी जास्त काही सांगणार नाही. आजच्या आधीचे जे वक्ते ज्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांचीच फक्त मी आणि इंटरप्रिटेशन करू शकणार. तर या ठिकाणी जे आमच्या तिवारी साहेबांनी सूत्रसंचालन सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीमराव रामजी सकपाळ यांचा जन्म महू झाला, परंतु यांचं गावाचं नाव आंबावडेकर, नंतर आंबावडेकर हे नाव गावाचं नाव असल्यामुळे नंतर आंबेडकर गुरुजींनी त्यांना सांगितलं की तू आंबावडेकर थोडं आडेवेळे घ्यावे लागतात म्हणून आंबेडकर. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ते दापोलीला आले. दापोलीला आल्यानंतर बाबासाहेबांना इंग्लिश मीडियममध्ये टाकण्यात आलं, परंतु गरिबीची परिस्थिती असल्यामुळे गोरेगाव येथे त्यांना दुष्काळी तलावाचं काम चालू असताना तिथे मुकदम म्हणून ठेवलं होतं पगार देण्यासाठी. तर तो प्रसंग याच्यासाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनी यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सांगितलं की तुम्ही गोरेगावला आहे आणि म्हणून दापोलीवरून बसून ते गोरेगावला आले. तर गोरेगावला आल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांचं दृष्टिकोन चांगलं होतं. स्टेशनवर उतरल्यानंतर बघितलं की कोणीतरी मोठे मुलं असले पाहिजे, पण जेव्हा तो गाडीवान आला आणि गाडीवानाने विचारलं काय बाबा तुम्ही जात काय, तो म्हणजे महा ते दचकले. तर त्याला गाडीमध्ये देखील घेत नव्हते. त्याच्यावरती गाणंच आहे, थांबा हो थांबा
गाडीवान दादा बाहेर एकटा मी किंवा माझं नाव राहिले दूरवरी माझं गाव गाडीत घ्यावं. तापल्या उन्हाने जळती पाय माझे हा भयान वारा तनु माझे भाजे पाठीवरती आहे दप्तराचे ओझे धाम थेंब गळती लई ताजे ताजे दया येऊ द्या बसून घ्याव द्या गाडीत घ्यावं. मग गाडीवान बोले थांब बाळ थोडा. घेवा बाळ बोले जात सांग. गाडीवान बोले जात सांग बाळा. घेवा बाळ बोले मी महार वेडा पाटील गाडी आणि माझी कसा घेऊन तुला. मग गाडीवान म्हणतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उपकार तुमचे मी विसरणार नाही देतो तुम्हाला इमानाची वाई सांगणार नाही कुणाला कधी जीव माझा हार नाही. तर तेव्हा त्या गाडीवाला सांगितलं मी तुम्हाला गाडीत घेतो परंतु ही गाडी तुम्ही द्या तुम्ही हाकला तुमच्या पाठीमागे चालू. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी त्या गाडीत बसले एका ओढ्यावरती पाणी पेले हातात खाल्ली नंतर ते रात्री 12 वाजता तिथे गोरेगाव. हा एक प्रसंग. नंतर शाळेत गेल्यानंतर जेव्हा त्याला तहान लागली तर मुख्य आपल्याला सांगायला मला तहान लागली. शिपाई नळ सुरू कर. जेव्हा शिपाई नळ चालू करायचा तेव्हा त्या पाणी नाही तर 6-7 दिवस पाण्याला राहायचे घरी येऊन पाणी प्यावं. दुसरा एक प्रसंग तिवारी वकील साहेबांनी मांडला. जेव्हा सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली पण त्यांच्या जीवनासाठी फक्त एकाच वेळची म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्या लायब्ररीमध्ये जायचे म्हणून या लायब्ररीमध्ये दुपारला त्यांना खूप कळवून भूक लागत होती. भूक लागल्यानंतर ते आपल्या खिशामध्ये ब्रेडचं पाकिट घेऊन जायचे आणि जेव्हा लंच व्हायचा सर्व विद्यार्थी निघून जायचे आणि मग ते चोरून लपून कोणी आहे का म्हणून हळूच असं पाणी घ्यायचं ग्लासामध्ये आणि हळूच ब्रेड काढायचे त्याच्यामध्ये भिजवायचे. एक दिवशी काय झालं अचानक जे ग्रंथपाल होते त्याचं त्यांच्यावर लक्ष गेलं ते फलाळले. मिस्टर आंबेडकर पाटील दिस काय म्हणे तुम्ही लायब्ररीचा भंग केला म्हणे नियम तोडले म्हणे मी तुम्हाला शिक्षा करतो म्हणे नाही म्हणे सर मला शिक्षा करतो. साम्य लोक असतात की ग्लासामध्ये ब्रेड अभ्यास केला आणि मग त्यांनी सांगितलं माझी शिक्षा अशी आहे की मधल्या सुट्टीमध्ये मी माझ्या घरून माझा डबा आणत जाईल माझ्यासोबत तुला जेवण करावं ही तुला शिक्षा. मग त्यांच्या पत्नीला ते सांगायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक वेळ वेगळा डबा आणायचे आणि त्यांच्यासोबत जेवण करायचे. म्हणून सांगायचंय की दूर देशात जाऊन तिथे उपाशी राहून तिथे शिक्षण घेऊन तिथून शिकून घेऊन आला म्हणजे दूर देशात गेले तिथे उपाशी राहिले तिथे शिक्षण घेतलं. आता त्यांचं संसाराचं गणित कसं होतं संगत होती पुण्याला तर गोरे थापायचे ते विकायचे त्यातले पैसे शिक्षणासाठी पाठवायचे. मला हे नुकसान होता है आपस की लड़ाई से देश का नुकसान ही होता है बर्बाद तो इस देश का सामान ही होता है. अरे हिंदू मरे या मुसलमान मरे हिंदू मरे या मुसलमान मरे घायल तो मगर यार इंसान ही होता है घायल तो मगर यार वर्षापासून आपण या ठिकाणी साजरा करत होतो आणि आजही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने घडून येत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. वकील बंधू आणि भगिनी मी 1977 मध्ये ILS कॉलेज पुणा येथे शिकत होतो. मला फर्स्ट इयर असताना हॉस्टेल नाकारलं आणि काही कारण नसता हॉस्टेल नाकारलं आणि मला बाहेर राहावं लागलं. परंतु बाबासाहेबांनी केलेल्या घटनेच्या तरतुदीनुसार मला हॉस्टेल देण्यात आलं आणि पुढं मी शिक्षण घेतलं. मी वकील झालो एका फार मोठ्या गावचा सरपंच झालो. शिर्डी तुम्ही नाव ऐकून असाल त्या शिर्डीच्या पेक्षा मोठ्या गावचा मी सरपंच 32 वर्षापूर्वी होतो
आणि वकील झालो, मी या बारचा अध्यक्ष झालो, नोटरी झालो आणि मी एका ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे, मी शिक्षण संस्था चालवतो. तर केवळ बाबासाहेबांच्या मी बाबासाहेबांचे उपकार मी काय परंतु कोणीही विसरू शकत नाही. एवढे सांगितले बाबासाहेबांनी समाजाचे सुज्ञ नागरिक झालो आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या धोरणामुळं हा भारत देश आपला प्रगतीपथावर आहे. आपणाला माहीत आहे, अनेकांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले वगैरे या कबीर यांच्या आदर्श श्री शिक्षणासाठी लढा दिला आणि श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि घटनेत तशी तरतूद केली. म्हणून आज आपणाला फाशी कुशीचे खाणारे झाले न्यायदान देणारे, आज ढवळे मॅडम सारखे न्यायदान देणारे झालेले आहेत. आज एक वेळ अशी होती का दीनदलित गोरगरिबांना न्याय मिळत नव्हता, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण सवलतीमुळे अनेक लोक न्यायदान देणारे झालेले आहेत. आता जास्त बोलू इच्छित नाही, खूप बोलावंसं वाटतं, परंतु वेळेच्या बाबी बोलू शकत नाही. बाबासाहेबांनी सामाजिक समता, आर्थिक समता आणि राजकीय समता यावर भर दिला आणि आज आपला देश हा भारत देश जगातील सर्वात मोठा देश आहे की तो लोकशाही प्रधान देश आहे. त्याचे एकच कारण की बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही फार या घटनेमुळे हा देश लोकशाही प्रधान देश जगात मोठा देश आहे. मी एक आवर्जून सांगू इच्छितो, आपले पंतप्रधानांनी लोकसभेचे इलेक्शन झालं त्यावेळेला बडोद्याला पहिलं भाषण दिलं 6 वाजता. त्यावेळेला त्यांनी आवर्जून सांगितलं की ये बडोदा भूमी बाबासाहेब आंबेडकर की पवित्र पदस्पर्श से पुनीत हो गई. तसं मी आवर्जून सांगू इच्छितो, हे आपले भुसावळ शहर आणि पुढेपानाचे हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालं आहे असं मी मानतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण. बाबासाहेबांनी बुद्धाचे 3 धम्म घेतले होते, प्रज्ञा, करुणा आणि शील. ते ज्ञानवंत होते, ज्ञानोपासक होते, म्हणून त्यांनी पदव्या घेतल्या, PhD झाले, डॉक्टरेट घेतली. तर ही प्रज्ञा असल्याशिवाय त्यांना मिळाली नाही. म्हणजे प्रज्ञा त्यांनी अंगीकारली धम्मात, बुद्धात. भगवान गौतम बुद्धांनी जे धम्म दिले त्याच्यात ती प्रज्ञा त्यांनी अंगीकारली. करुणा त्यांच्यामध्ये होतीच आणि करुणेशिवाय त्यांनी दीनदलित जनतेसाठी कोणतंच काम केलं नसतं. म्हणजे करुणा त्यांच्यात होती आणि ही करुणा अशी होती की स्त्रियांबद्दलही त्यांना अपार करुणा होती. त्याबद्दल मी सांगू इच्छितो की ते मजूर मंत्री असताना, म्हणजे लॉ मिनिस्टर असताना त्यांनी काही सुधारणा केल्या. त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक रोजगार केंद्र त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केलं आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र प्रसाधनाची व्यवस्था त्यांच्याच कार्यकाळात झाली, ते मंत्री असताना. म्हणजे करुणा त्यांच्या मनात होती आणि स्त्रीदाक्षिण्य, स्त्रियांबद्दलची सन्मान ठेवायचा किंवा स्त्रियांबद्दल सन्मान बाळगायचा ही त्यांच्यामध्ये वृत्ती होती आणि ही करुणेमुळेच त्यांना मिळाली. आणि त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी अनेक कायदे करताना, विशेषतः हिंदू कोड बिल करताना त्यांनी स्त्रियांसाठी प्रॉपर्टीचा हक्क, म्हणजे वारसा हक्काने मिळणारी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये तिचा हक्क, नंतर प्रज्ञा, करुणा, शील हे आपल्यासाठी देखील किती आवश्यक आहे. एक वकील म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून काम करताना आपल्याला समाजाबद्दल करुणा असल्याशिवाय आपण न्यायादान करू शकत नाही. आपण प्रज्ञा असल्याशिवाय कायद्याचा गाळा अभ्यास करून न्यायादानासाठी मदत करू शकत नाही. म्हणजे जी आपल्या लोकांमध्ये जी न्याय यंत्रणा आहे त्या न्याय यंत्रणेमध्ये चालवण्यासाठी वकील आणि न्यायाधीश म्हणून काम करतायत. जवळजवळ अर्धा पाऊण तास आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत. सर्वात पहिल्यांदा मी वकील संघाचं अशाकरता अभिनंदन करतो की त्यांनी नुसतं भाषण आणि मांडारपणाचा कार्यक्रम न ठेवता आपल्या सर्व वकील बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणीचा चांगला कार्यक्रम घेतला. याच्याबद्दल मी त्यांचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ वकिलांचा सत्कार, हा ज्ञानाचा सत्कार, हा दुसरा चांगला कार्यक्रम त्यांनी
आत्तापर्यंत सर्व व्यक्तींनी बाबासाहेबांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल आणि बाबासाहेब कसे घडले याच्याबद्दल खूप सांगितलेलं आहे. म्हणजे जणू काही आता बाबासाहेबांच्या बद्दलचं एक पुस्तक तयार झालेलं आहे. आता माझं काम फक्त त्या पुस्तकाला अनुक्रमणिका लिहिणे एवढं शिल्लक आहे. मी असा विचार करतो की महामानव आणि आपण यामध्ये काय फरक आहे याचा जर आपण विचार केला थोडासा, की बाबासाहेब आहेत आणि आपण आहोत. या आपल्यापैकी खूप लोक आहेत. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही सुद्धा गरिबीतनं शिकलो. खूप जणांच्याकडे असतं की लहानपणी आपल्याकडे काहीच नसतं आणि मग त्यातनं हळूहळू आपण आपली विद्या मिळवतो आणि कुठंतरी कसलं तरी काम पकडतो आणि पुढे जातो. मग आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय म्हणायचा, तर आमच्यात आणि त्यांच्यात फरक एवढाच आहे की आपलं आकाश असतं ते आपल्या कुटुंबापुरतंच असतं आणि त्यांचं आकाश असतं त्याला कुठं सीमाच नसते, ते खरं आकाश असतं. हा त्याचे आम्ही आपलं माझ्या कुटुंबीय वर येईन, माझ्या काहीतरी नोकरी मिळाली पाहिजे हे कुणालाही वाटेल हो, पण त्याच्याबरोबर माझा जो समाज आहे त्याची परिस्थिती काय आहे. आणि आपल्या असं इंग्रजीमध्ये म्हणतात, द पर्सन हू वेअर्स द शूज ओनली नो वेअर द शूज पिंचेस. जिथं ज्याला जळतंय त्यालाच कळतं म्हणताना तो प्रकार आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांच्या परिस्थिती काय आहे आणि त्यांना खरी आवश्यकता काय आहे हे जाणून ते दूर करण्याचं ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं म्हणून ते बाबासाहेब. नाहीतर त्यांच्यात आमच्यात फरक उरला नसता. पण एवढं सोपं नाही ना, तीच अडचण आहे. आमचं आकाश आहे आमच्या घरापुरतंच आहे, आम्हाला तेवढंच दिसतं. त्यांना त्याच्या पलीकडचं सगळं दिसतं म्हणून ते मोठे झाले. आता त्यांच्या मोठेपणाला काही सीमा नाही हे सर्वांनी सांगितलं. त्यांनी किती अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला. मॅडम क्युरी यांचं आपण उदाहरण ऐकलं असेल. या मॅडम क्युरीने रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यावरती अभ्यास केला. मग आपण म्हणून त्या शास्त्रज्ञ होत्या, त्या अभ्यास करतच असतील, एवढं काय त्यामध्ये मोठं आहे. त्यांनी त्या रेडिओ ॲक्टिव्हिटी सबस्टन्सेस युरेनियममधलं रेडियम कसं तयार करायचं याच्याबद्दल त्यांनी जन्मभर अभ्यास केला आणि ते नोट्स काढायच्या आणि ती वही होती आणि ते रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस त्यामध्ये त्यांच्यासमोर असायचे, ते त्याच्यावरती काम करायच्या. तर त्या वहीमध्ये इतकं रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे की आजसुद्धा त्यांच्या जी स्मारक म्हणून ठेवलेलं आहे जिथं ती वही ठेवली आहे त्याच्यासमोर लेड प्लेट आहे आणि काचेची प्लेट आहे. म्हणजे त्या वहीमध्ये इतकी रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे की आपण त्याला हात लावू शकत नाही, त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. आणि ही वही घेऊन त्या बाईंनी जन्मभर काम केलं तेव्हा ते मॅडम मेरी क्युरी झाल्या. अशाच प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या जन्मभर असं रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स हाताळले तेव्हा ते बाबासाहेब झालेले आहे. आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे, आम्ही कुठं आणि ते कुठं. तर आम्ही काय करतो की आमच्या फुटपट्ट्या त्यांना लावायचा प्रयत्न करतो. एका नाटकामध्ये असं इतकं सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की हे सर्व महामानव आहेत, ते आकाशामधले नक्षत्र आहेत आणि त्यांचे खेळ आहेत ते आपण पृथ्वीवर बसून नुसते बघावे, ते कसे चालतात, काय करतात. त्यांच्यासारखं व्हायचा आम्ही प्रयत्न केला तर आम्ही केव्हाच जळून खाक होऊ. म्हणजे आमच्या फुटपट्ट्या वेगळ्या आणि आम्ही तुलना करतो की बाबासाहेब मोठे का गांधी मोठे, सावरकर कुठं आहे, बाबासाहेब कुठं, आम्ही कुठं, ते कुठं. तर आम्हाला शक्य काय आहे, तर आमच्या घराचा आभार जे शक्य आहे तेवढ्याच तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आणि काय होईल ते चांगलेपणा करायचा प्रयत्न करा. एवढं मी आपल्या सर्वांना माझ्या सकट आवाहन करतो आणि धन्यवाद साहेब. कार्यक्रम संपलेला आहे परंतु मी आभार मानू इच्छितो.
हां साऊंड चेक हां साऊंड चेक साऊंड चेक आपल्या महिला न्यायाधीश श्रीमती वैशाली ढवळे मॅडम पण इथं आलेल्या आहेत. त्याला पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचं उद्घाटन करतील असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद दाते साहेब. तर त्या कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही कार्यक्रम सुरू करीत आहोत. वरची ना घाव पाहिजे ना भाला ना वरची ना घाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला स्वप्न तू असू दे, नव्या भागिताचे स्वप्न तू असू दे, भीमशक्ती जगाला दिसू दे. नव्या भागिताचे स्वप्न तू असू दे, नव्या भागिताचे स्वप्न तू असू दे, तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे. कुण्या गावकीचा तुवा साधला रे, कुण्या गावकीचा तुवा साधला रे, आहे भीमयुगाचा नवा दाखला रे. पाटील न पाटील न वाडा ना गाव पाहिजे, न पाटील न वाडा ना गाव पाहिजे. शिरसाट साहेब पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ना भाला ना वरची ना गाव पाहिजे, ना भाला ना वरची ना गाव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. असे कैक वैरी अचंबित केले, असे कैक वैरी अचंबित केले, रुढी जानकीला रे तूच चित केले. चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, गर्दनाद आहे कोणाची आम्हाला.
पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ना भाला ना वरची ना घाव पाहिजे. ना भाला ना वरची ना घाव पाहिजे. अरे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. जेव्हा सकाळी मी घरून निघालो तेव्हा पावसाचे थेंब सुरू होते आणि मला वाटलं आज कार्यक्रम ठेवलेला आहे तर थोडी शंका वाटत होती कार्यक्रम होईल की नाही होईल. पण जेव्हा आकाशाकडे बघितलं आणि वर आकाशाकडे बघितलं तर आकाश सुद्धा म्हणालं जेव्हा निळं वादळ येईल त्यावेळेस मी माझी वाट मोकळी करून देईल म्हणजे पाऊस येऊ देणार नाही. उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती. उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती. आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती. सोडला आम्ही तो वाढवंट सारा. सोडला आम्ही तो वाढवंट सारा. इमाने दिला हा सुखाचा किनारा. ना दर्या ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे. ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे. पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ना भाला ना वरची ना घाव पाहिजे. ना भाला ना वरची ना घाव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आता तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. धन्यवाद. परंतु अशी बरीच गीतं आहेत की जी सुश्राव्य आहेत. आमच्या एक नूतन महिला ॲडव्होकेट आहेत. तुम खूब लगा लो नारा. ये शुभ दिन है हम सबका. लहरा लो तिरंगा प्यारा. पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए. कुछ याद उन्हें भी कर लो. कुछ याद उन्हें भी कर लो. जो लौट के घर ना आए. जो लौट के घर ना आए. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.
शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर ओ खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली। जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। हिरण्य जवान वो अपने, वो धन्य है उनकी जवानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही है कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद की सेना, जय हिंद की सेना, जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। विक्रम शेळके, ॲडव्होकेट विक्रम शेळके यांचं हे सुंदर गीत आहे चित्रपट बॉबी आणि गाण्याचे बोल आहेत मैं शायर तो नहीं मगर हंसी, जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई। शायर तो नहीं मगर हंसी, जब
तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने मुझको आशिकी प्यारों की तरह मैं दुश्मन तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने मुझको दोस्ती